अगदी न्यूज पाहतातच रोजच्या रोज, त्यामुळे त्यांनी कोड घातला असं उत्तर दिलेलं आहे. चला पुढच्या बातम्यांकडे वळूया. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी नागपुरामध्ये पार पडलेला आहे. महायुती सरकारला विक्रमी असं बहुमत मिळालं आणि इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या. मंत्रिपदाकरता जोरदार लॉबिंग सुरू झालं. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यावं हा प्रश्नच युतीच्या प्रमुख नेत्यांसमोर पडला. यावर महायुतीने नवा फॉर्म्युला आणला. तो म्हणजे अडीच वर्षाचा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला काय, तर या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या 2.5 वर्षाची टर्म संपली की इतर नेत्यांना मंत्री आणि राज्यमंत्रीपदी संधी दिली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागपुरामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ही माहिती दिली आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले होते बघूयात. आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात. पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील. महायुतीचा फॉर्म्युला काय ठरलाय, तर थोडं तुला थोडं मला. मंत्रिपदाकरता 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. अनेक आमदार आहेत, प्रत्येकाला संधी मिळावी असं वाटतं. काही जण 3-3, 4-4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मग सरसकट सगळ्यांना कामकाज करता यावं, संधी मिळावी मंत्रिपदाची, म्हणून पहिल्या 2.5 वर्षात 39 मंत्र्यांना संधी मिळाली आहे आणि मग पुढच्या 2.5 वर्षामध्ये इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेऊन त्यांना संधी दिली जाईल. मंत्रीही बदलतील आणि राज्यमंत्रीही बदलतील, सगळ्यांना संधी मिळेल असा या तिन्ही नेत्यांमध्ये, तिन्ही पक्षांमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे आणि सगळे मंत्री राज्यमंत्री बदलतील असं आता तरी कळतं आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आणि ज्या मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यांना 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद सोडावं लागणार आहे. अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून त्यांनी लिहून घेतलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 2.5 वर्षात मंत्रिपदाचे नवे चेहरे पाहायला मिळतील. एकनाथ शिंदे यांनी हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं असेल असं नाही, तर खरं तर सगळ्या मंत्र्यांनीच त्यांना हे पत्र लिहून दिलं असेल, कारण या सगळ्यांनी एकत्रित मिळून उठाव केला, मंत्रिपदं सोडली, बाहेर पडले आणि मग सत्ता स्थापन केलेली होती. आता ही पुढच्या 5 वर्षांसाठी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांचे हे सगळे शिलेदार 10 शिलेदार आहेत ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. हा कालावधी 2.5 वर्षाचा नाही. जर त्यांनी काम केलं नाही तर 6 महिन्यात सुद्धा त्याला डिस्यू मिळू शकतो. काम करा, काम ही तुमची ओळख असली पाहिजे. हे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवणूक दिलेली आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार. कोणतं खातं मिळणार आहे त्याची आता संध्याकाळी किंवा उद्या घोषणा होईल. आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूरमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला जाता न आल्यामुळे पाळधी गावात कार्यकर्त्यांनी न्यूज 18 लोकमतवर शपथविधी सोहळा पाहिला. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते इथं उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलाबराव पाटलांनी शपथ घेतली. त्यांनी प्रतिक्रिया दिलीच होती की माझं नाव घोषित झालं, मला फोन आला, पण आला नसता आणि मंत्रिपद मिळालं नसतं तरी मला वाईट वाटलं नसतं. आमचा सगळ्यांचा एकनाथ शिंदेंवर खूप विश्वास आहे. पण गुलाबराव पाटलांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली आणि जळगावच्या पाळधी गावात त्याचं थेट स्क्रीनिंग सुरू होतं. कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटलांना समोर बघितलं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आणि जोरदार जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. न्यूज 18 लोकमतच बघतायत सगळे जळगावचे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते. पुढच्या बातमीकडे वळतोय. महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरामध्ये पार पडला. या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे, तर अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आलाय. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आलाय, तर शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांना संधी दिली गेलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा अत्राम, अनिल पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाही. खरं तर अनिल पाटलांचं संभाव्य मंत्रिमंडळात नाव होतं, मात्र त्यांनाही संधी दिली गेलेली नाही. साधारणपणे प्रत्येक पक्षाचे 3-3 मंत्री, नावाजलेले 3-3 मंत्री ज्यांना यावेळेला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये. वरिष्ठ नेताओं को जिनको अभी संधि नहीं मिली है, यही टर्म में, यही 5 साल में शिंदे साहब उनको भी संधि जरूर देंगे। और ऐसा जिनको अभी संधि मिली है उनको थोड़ा रुकने का, और जिनको अभी संधि नहीं मिले उनको बाद में संधि देने का, ये 5 साल के टर्म में हमने पूरा अधिकार, आज जिन्होंने शपथ ली है हम सबने पूरा अधिकार माननीय शिंदे साहब को दिया है। माननीय शिंदे साहब जो निर्णय करेंगे वो हमको मान्य रहेगा। असेही काही चेहरे, अशीही काही नावं आहेत जी